श्रोतेहो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने प्रसारित या विशेष भागामध्ये मी मुकुंद चिलवंत आपले मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, बळीराजा हा राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी आणि महापूर यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणं हेही तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणूनच जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला नव्यानं पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी अशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देणारा हा एक ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. आणि म्हणूनच आज आपण शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या या योजनेची उद्दिष्टे, पात्रता, लाभ, एकवेळ समझोता योजना आणि प्रोत्साहनपर लाभ याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे कुडाळचे सहाय्यक निबंधक सुनील मरभळ यांना. मरभळ साहेब नमस्कार. नमस्कार. स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपण या मुलाखतीच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न हा असणार आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना नेमकी काय आहे? महाराष्ट्र राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी, तसेच शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी सहकार विभागामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये कर्जमुक्ती, एकवेळ समझोता व प्रोत्साहनपर लाभ असा लाभ देण्यात येणार आहे. थोडक्यात या योजनेमध्ये 3 वेगवेगळे घटक असणार आहेत. ही योजना 3 प्रकारच्या ज्या शेतकरी जे कर्ज बाजारी आहेत त्या लोकांसाठी आहे. त्याच्यामध्ये कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचे निकष वेगळे आहेत. एकवेळ समझोता याचा लाभ ज्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे त्याचे निकष वेगळे आहेत. आणि प्रोत्साहनपर लाभ ज्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत त्याचे निकष वेगळे आहेत. नक्की सर, याविषयी आपण पुढच्या प्रश्नांमध्ये आपण अधिक विस्तृत जाणूनच घेणार आहोत. सर, तत्पूर्वी मला एक विचारायचं आहे की या योजनेची आवश्यकता का आहे किंवा या योजनेची पार्श्वभूमी नेमकी काय असणार आहे? महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. तथापि अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकांचे नुकसान होते. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे बाधित शेतकरी शेती कर्जाची मुदतफेड मुदतीमध्ये करू शकत नाहीत. असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019, त्यानंतर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भरीव मदत केली आहे. राज्यातील शेतकरी कर्जमुक्तीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकून राहत असल्यामुळे शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरूपी सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर राज्यातली बँकिंग यंत्रणा सक्षम करावी यासाठी, तसेच शेतकरी कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सहकार विभागामार्फत दिनांक 2 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. नक्कीच सर, या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणारच आहे. सर, या योजनेचा तपशील नेमकं काय असणार आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेमध्ये
थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे कर्जमुक्ती, दुसरा आहे एक वेळ समझोता म्हणजे वन टाइम सेटलमेंट, आणि तिसरा प्रोत्साहनपर लाभ, असे 3 प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. म्हणजे आपण मगाशी जे चर्चा केली जे 3 टप्प्यामध्ये किंवा 3 प्रकारामध्ये असणार आहे, हो. तर याच्यामधला सर कर्जमुक्ती हा जो घटक आहे याविषयी सविस्तर काय सांगाल? सर, कर्जमुक्ती या प्रकारामध्ये दिनांक 1/4/19 ते 31/3/25 पर्यंत कर्ज वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे तसेच या कालावधीमध्ये वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन, फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखापर्यंत असल्यास अशा शेतकऱ्यांना त्याचा कर्जमुक्ती योजनेत समावेश करण्यात येईल. परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांना परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्जे खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम ₹50,000 पर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. हे झालं कर्जमुक्ती संदर्भात. आणि दुसरा एक जो घटक आहे वन टाइम सेटलमेंट म्हणजे एक वेळ तडजोड, हे नेमकं काय असणार आहे? सदर योजनेमध्ये 1/4/19 ते 31/3/25 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे या कालावधीत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या व कर्ज खात्याची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व खात्यांची मुद्दल व व्याज दिनांक 30/9/25 पर्यंत थकीत असलेली व दिनांक 31 मार्च 26 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्तीची रक्कम बँकेस किंवा संस्थेस परतफेड करणे आवश्यक आहे. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ तडजोड अंतर्गत म्हणजेच वन टाइम सेटलमेंट रक्कम ₹2 लाख या रकमेचा लाभ देण्यात येईल. याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा फुले ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या थकीत रकमेपैकी ₹50,000 वरील संपूर्ण थकबाकी बँकेत जमा केल्यानंतरच त्यांना ₹50,000 प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ तडजोड योजनेचा लाभ देण्यात येईल. तसेच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000 वरील रक्कम बँकेत जमा करण्यासाठी दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात येईल. आणि राष्ट्रीयकृत बँका किंवा खाजगी बँका आहेत त्या संदर्भात काय आहे याच्यामध्ये निकष? राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँकाकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज, पुनर्गठित अनुत्पादित कर्जांना किंवा आपण जे NPA अकाउंट म्हणतो त्यांना कर्जमुक्ती किंवा वन टाइम सेटलमेंटचा लाभ देत असताना अनुत्पादित कर्जाच्या तारखेनुसार खतावणी शिल्लक निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्याची रक्कम निश्चित केली जाईल. यासाठी बँकासोबत वाटाघाटी करून सूट द्यावयाच्या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी माननीय अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली माननीय प्रधान सचिव सहकार तसेच व्यवस्थापकीय संचालक IT तसेच प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई समन्वयक राज्यस्तरीय बँकर्स समिती SLBC पुणे सहकार आयुक्त व निबंधक यांची समिती नेमण्यात येईल. ही समिती अनुत्पादित कर्जाबाबत म्हणजे NPA अकाउंट्सच्या बाबत सूट देणारी रक्कम बँकांची वाटाघाटी करून निश्चित करेल. नक्कीच. हे झाले 2 प्रकार. आणि तिसरा जो महत्त्वाचा आहे की प्रोत्साहनपर लाभ,
याविषयी सविस्तर बळीराजाला माहिती देणं आवश्यक आहे. तर ह्या प्रोत्साहनपर लाभ याविषयी आपण काय सांगाल? वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23, सन 2023-24, सन 2024-25 या तिन्ही आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येईल. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी सन 2025-26 व सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. तसेच सन 2023-24 अथवा सन 24-25 या वर्षात घेतलेल्या त्याची विहित कालावधीमध्ये पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 23-24 व सन 24-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केली असल्यास किंवा किमान 5,000 रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येईल. सर, ही कर्जमुक्ती योजना जी आहे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शासनानं कोणते निकष निश्चित केलेले आहेत? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेचा लाभ देण्याचे निकष खालीलप्रमाणे आहेत. या योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष ग्राह्य धरण्यात येतो. या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ दिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार नाही. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून घेतलेल्या कर्जास ही योजना लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहील. या योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य राहील. याप्रमाणे या योजनेचे निकष आहेत. सर, तुम्ही निकष तर सविस्तर सांगितले, पण या योजनेसाठी अपात्रतेबाबतचे निकष काय आहेत किंवा कोणत्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत हे सविस्तर सांगा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेसाठी अपात्रतेसाठी खालीलप्रमाणे निकष आहेत. महाराष्ट्र राज्यातील विद्यमान किंवा माजी मंत्री महोदय तसेच विद्यमान राज्यमंत्री महोदय किंवा माजी मंत्री महोदय, विद्यमान लोकसभा सदस्य किंवा माजी लोकसभा सदस्य, विद्यमान राज्यसभा सदस्य किंवा माजी राज्यसभा सदस्य, विद्यमान विधानसभा सदस्य किंवा माजी विधानसभा सदस्य, विद्यमान विधान परिषद सदस्य किंवा माजी विधान परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य किंवा आजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य किंवा आजी पंचायत समिती सदस्य, तसेच या नागरी स्थानिक संस्थांचे आजी माजी नगरसेवक या योजनेसाठी अपात्र आहेत. तसेच केंद्र राज्य शासनाचे सर्व अधिकारी ज्यांचे मानधन 25,000पेक्षा जास्त आहे असे अधिकारी व कर्मचारी या योजनेसाठी अपात्र आहेत. म्हणजे एकत्रित मासिक वेतन ज्यांचं 25,000 रुपयांपेक्षा जास्त असणार आहे असे. राज्य सार्वजनिक क्षेत्रात उपक्रम उदाहरण महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, एस.टी. महामंडळ व इतर अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी यांचे एकत्रित वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तसेच शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे, माजी सैनिक याला अपवाद आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, त्याच्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ
अधिकारी कर्मचारी ज्यांचे एकत्रित वेतन 25,000 पेक्षा जास्त आहे अशा व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत. तथापि सहकारी साखर कारखान्यांचे हंगामी कामगार या योजनेसाठी अपात्र असणार नाहीत. सर, आता आपण ह्या योजनेविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिली आहे. आता आपण या योजनेच्या बाबतीत आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याबाबत आपण श्रोत्यांना माहिती देणार आहोत. तर सर, मला एक सांगा की ही जी योजना आहे या योजनेची अंमलबजावणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे करण्यात येत आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याची अंमलबजावणी करत असताना विविध कार्यकारी सेवा संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका यांच्याकडील जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांची जी माहिती आहे, त्याची जी कर्ज खाती आहेत ती शासकीय लेखापरीक्षक यांच्या मार्फत तपासणी करण्यात आलेली असून तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची माहिती शासनाने त्या योजनेच्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेल्या पोर्टलवर अपलोड करण्याची कारवाई सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील 5,118 कर्ज खात्यांची तपासणी करण्यात आलेली असून यामध्ये 4,008 कर्ज खाती पात्र ठरलेली आहेत. सदर 4,008 कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्याची कार्यवाही सुरू असून त्यामध्ये 3,956 खाती अपलोड करण्यात आलेली आहेत व 52 कर्ज खाती ही रक्कम 1,000च्या खाली असल्यामुळे अपलोडसाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. राष्ट्रीयकृत व्यापारी व ग्रामीण बँकांची माहिती त्यांच्या प्रधान कार्यालयाकडून अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. सर, आता ही माहिती अपलोड झाल्यानंतर पुढे ह्या अपलोड केलेले जे काही खातेदार असतील किंवा त्यांची माहिती असणार आहे याबाबतची पुढची प्रक्रिया राज्य शासनातर्फे काय राबवली जाते? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेमध्ये बँकांकडून माहिती अपलोड केल्यानंतर शासनाची जी संगणकीय प्रणाली आहे म्हणजे कम्प्युटराइज सिस्टीम, त्या कम्प्युटराइज सिस्टीममध्ये माहितीची पडताळणी करून पोर्टलद्वारे आधार प्रमाणीकरणासाठी पात्र कर्जदारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदरच्या याद्या संबंधित निबंधक कार्यालय, जिल्हा बँका, विकास संस्था व स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करायच्या आहेत. पात्र कर्जदारांनी ऑनलाईन पद्धतीने सेवा सुविधा केंद्रातून आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. अशी या योजनेची अपलोड केल्यानंतरची पुढील कार्यवाही आहे. हे झालं अपलोड केल्यानंतरची कार्यवाही. पण या योजनेसाठी जे अपात्र ठरणार आहेत तर त्यांच्या बाबतीतलं पुढची प्रक्रिया काय असते? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये अपात्र बाबतचे निकष नमूद करण्यात आलेले आहेत. माहिती संकलनासाठी राज्यस्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून माहिती संकलनाचे कामकाज सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व त्यांचे सेवानिवृत्त कर्मचारी तसेच नगर परिषद व नगर पंचायतीचे नगरसेवक व त्यांचे सेवानिवृत्त कर्मचारी यांची माहिती संबंधित जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायत यांच्याकडून माहिती पोर्टलवर भरण्याचे काम सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 96% माहिती भरणा करण्यात आलेली आहे. अशी या योजनेसाठी जे व्यक्ती अपात्र आहेत त्यांच्याबाबत कार्यवाही केली जात आहे. सर, या योजनेची अंमलबजावणी नेमकं कोणामार्फत करण्यात येते आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या यंत्रणा कार्यरत असतात? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणी शासनाच्या सहकार विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा स्तरावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा स्तरावर समिती कार्यरत आहे. तालुका स्तरावर सहाय्यक निबंधक किंवा उपनिबंधक सहकारी संस्था, तालुका शासकीय लेखापरीक्षक व विविध कार्यकारी सेवा संस्था यांच्यामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे. सदरच्या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक सर्व बँका यांचा सदस्य म्हणून नियुक्ती केलेली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे समिती सदस्य म्हणून कामकाज करत आहे. अशा प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
या योजनेची अंमलबजावणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे. सर, या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगानं जे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करणं किंवा हे नेमण्यात आलेली आहे, तर या जिल्हास्तरीय समितीची कार्यकक्षा आणि त्यांचे कार्य हे काय असणार आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभास अपात्र असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती व या योजना पोर्टलवर अपलोड करण्याच्या प्रक्रियेचे संनियंत्रण करणे किंवा कंट्रोलिंग करणे, आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्यांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत प्रेस नोट देणे, या योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे, ॲग्रिस्टॅक रजिस्ट्रीवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरता मेळावे आयोजित करणे व त्यास व्यापक प्रसिद्धी देणे, शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाकरता जिल्ह्यात मेळावे आयोजित करून त्यास प्रसिद्धी देणे, या योजनेसंबंधित काही तक्रारी असतील त्या तक्रारीचे निवारण करणे, तसेच या योजनेची जिल्हा स्तरावर व्यापक प्रसिद्धी देणे, अशी या योजनेची समिती आहे जिल्हा स्तरावरची समिती, त्यांची त्याची कार्यकक्षा असणार आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की ही जी कर्जमुक्ती योजना आहे, या योजनेच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील बँकांकडील जी माहिती भरणं किंवा ती प्रक्रिया सुरू आहे, त्याबाबत आपल्या जिल्ह्याची सद्यस्थिती काय आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची अंमलबजावणीच्या अनुषंगाने विकास संस्था, जिल्हा बँकांची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत व राष्ट्रीयकृत व्यापारी ग्रामीण बँकांची माहिती त्यांच्या प्रधान कार्यालयामार्फत भरणा करण्यात येत आहे. आज अखेर विकास सेवा संस्था व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडील पात्र 4008 खात्यापैकी 3956 खात्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. बँक ऑफ इंडियाकडील 1612 खाती, युनियन बँकेकडील 181 खाती, बँक ऑफ महाराष्ट्रकडील 274 पैकी 132 खाती, सेंट्रल बँकेकडील 74 खाती, युको बँकेकडील 12 खाती, IDBIकडील 7 खाती, महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडील 390 खाती अपलोड करण्यात आली आहेत. एकूण 6681 पैकी 5951 खाती आज तागायत अपलोड करण्यात आलेली आहेत. अशी या योजनेच्या अनुषंगाने बँकाकडील माहिती भरण्याबाबत स्थिती आहे. नक्की सर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 बाबत आपण सविस्तर माहिती दिली. आता आपण मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत, तर जाता जाता आपण शेतकऱ्याला काय आवाहन कराल? मला या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना असे आवाहन करायचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेचा प्रोत्साहनपर लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांनी सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची विहित मुदतीमध्ये परतफेड करण्याची त्यांना विनंती करतो. तसेच ज्या शेतकऱ्यांनी आधार क्रमांक व ॲग्रिस्टॅट क्रमांक बँका किंवा संबंधित विकास संस्थांना दिलेले नाहीत, त्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅट क्रमांक व त्यांचे आधार क्रमांक संबंधित विकास संस्था किंवा बँका यांना त्वरित पुरवावेत. या योजनेमुळे थकबाकीदार शेतकरी कर्जातून मुक्त होऊ शकेल. तसेच नवी शेती कर्ज घेण्यासाठी तो पात्र होणार आहे. प्रोत्साहनपर योजनेमुळे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करण्यासाठी प्रोत्साहित होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकेल. नक्कीच सर. श्रोतेहो, आज आपण मरबळ साहेबांकडून कर्जमुक्ती योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. मरबळ साहेब, आपण आज वेळात वेळ काढून स्टुडिओमध्ये आलात, आम्ही आपले आभारी आहोत. नमस्कार. नमस्कार. श्रोतेहो, आज आपण माहिती जाणून घेतलेली आहे कर्जमुक्ती योजनेविषयी. यानंतर पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.